आणि म्हणून मी सांगेन, या निवडणूक मी लढलो, मी जिंकलो, याचा मला आनंद आहे। या निवडणुकीत दोन्ही जिल्हाध्यक्ष श्री सावंत रत्नागिरी आणि तिकडचे सावंत दोन्ही जिल्हाध्यक्ष, सगळेच पदाधिकारी दोन्ही जिल्ह्यातले यांनी फार मेहनत घेतली, परिश्रम घेतले आणि त्यांनी हा विजय खेचून आणलेला आहे। त्यांचाही मी आभारी आहे। या निवडणुकीत निलेश नितेशजी पण अतिशय चांगलं काम केलं, दोन्ही जिल्ह्यात केलं, त्याचप्रमाणे अन्य पदाधिकारी यांनी केलं आणि म्हणून या सगळ्यांचा मी अतिशय ऋणी आहे। मी निवडून येण्यासाठी या सर्वांनी दिवसरात्र परिश्रम करून मला विजय मिळवून दिला, त्याचा मला आनंद आहे आणि मी स्वतः कटिबद्ध आहे। मला दाखला दिला ती माझी जबाबदारी आहे। लोकप्रतिनिधी म्हणून मला दाखला दिला ती माझी नैतिक जबाबदारी आहे की खासदार म्हणून या मतदारसंघाच्या लोकांच्या विश्वासाला मी पात्र ठरेन, त्यांना अपेक्षा असलेलं काम मी करू शकेन, हा माझा विश्वास वाटतो। लोकांनी विश्वास ठेवला तो मी सार्थकी लावेन असं मला स्वतःला वाटतं आणि त्याचप्रमाणे मला सांगू वाटतं भविष्यातही विधानसभेच्या निवडणुका होत गेल्या आहेत। अबकी बार विरोधकांना धडा शिकवी, त्याच्या ऐकून घे, माझं वाक्य नाही, कॉमा आहे मध्ये, कॉमा आहे। तर तो असा काही विरोधक, काही आप्त, काही सहकारी, काही अलायन्स मधले मित्र, या सगळ्यांचं कामकाज जे आहे ना ते नांदा सौख्य वरेला शोभणारं नव्हतं। म्हणजे सोबतच्या विरोधक त्यांना विरोधक, लोकशाहीतली विरोधकाची भूमिका विरोधकांना माहीत नाही, उद्धव ठाकरेला नाहीच नाही, शिव्या देण्यापलीकडे त्या माणसाला काही येतच नाही। कुठलंही काम कार्य, मुख्यमंत्री झालं बा, एवढं विधायक कार्य केलं, महाराष्ट्राचा GDP वाढवला, पर कॅपिटल इन्कम वाढवला, सुविधा, शिक्षणाचा दर्जा वाढवला, आरोग्य, हे काही सांगत नाही। फक्त मोदींना, अमितभाईंना, नारायण राणे, देवेंद्र यांना शिव्या फक्त। याचं म्हणजे सत्ता तर नाही, परत एकदा आमच्या भारतीय जनता पक्ष, मोदी साहेबांची सत्ता देशात आलेली आहे। मी त्यांचं अभिनंदन करतो, अमित शहा यांचं अभिनंदन करतो। तिसऱ्यांदा सत्ता आली, तिसऱ्यांदा पंतप्रधान माननीय मोदी साहेब बसणार आहे, म्हणजे याची फजिती झाली। त्यांनी तोंड बंद करावे, नाही तर जिथे इथे कलुषित वातावरण करू नये असं मला वाटतं आणि म्हणून येणारी विधानसभा आहे म्हणा, आता कुठे जाणार? ज्या पद्धतीने आमच्यावर टीका केली त्याची परतफेड होईल आणि ज्यांनी दगाफटका दिला त्याचा प्रत्यय आणून दिला जाईल।